दहीहंडीची धूम पाहायला मिळते। गोविंद पथकांचा उत्साह सुद्धा आता शिगेला पोहोचलेला आहे। अधूनमधून बरसणाऱ्या सरी सुद्धा गोविंद पथकांचा उत्साह वाढवतायत आणि आदित्य ठाकरे हे या ठिकाणी गोविंद पथकांचा उत्साह अधिकच वाढवण्यासाठी पोहोचलेले आहेत। वरळीतली दहीहंडी उत्सवाची दृश्य आपण पाहतोय। तर तब्बल महिनाभराचा साधारणतः सराव हा प्रत्येक गोविंद पथकाचा असतो आणि त्यानंतर मानवी मनोरे रचण्यासाठी आणि अधिकाधिक थर लावत विक्रम करण्यासाठी सुद्धा ही गोविंद पथक सज्ज झालेली असतात। महिला गोविंद पथकांचा सुद्धा गेल्या काही वर्षात मोठा उत्साह आपण या दहीहंडी उत्सवाच्या सोहळ्यात पाहिलेला आहे। 7 थरांपर्यंत अनेक महिला गोविंद पथक सुद्धा थर रचताना आपण प्रयत्न करताना त्यांना पाहिलेला आहे। आदित्य ठाकरे गोविंद पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचले। तर या ठिकाणी गोविंद पथकाला थर लावण्यासाठी सांगितलं जात आहे। मुंबई असेल, ठाणे असेल किंवा राज्याच्या वेगवेगळ्या भागात असतील, आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो। जन्माष्टमी कृष्ण जन्मानंतर हा गोपाळकाल्याचा उत्सव असतो आणि गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं। मुंबई आणि ठाण्यात तर अगदी लाखाची बक्षिसं दहीहंडी उत्सवात ठेवली जातात। अर्थात प्रत्येक गोविंद पथक सुद्धा अगदी तितकंच कसून सराव करून या दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतं। मानवी मनोरे रचत जास्तीत जास्त उंच थर लावण्याचा प्रयत्न केला जात असतो। वरळीतली ही दृश्य आमदार आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। वरळी या ठिकाणी आता एक गोविंद पथक जे आहे ते थर लावण्याचा प्रयत्न करत आहे। अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी उत्सव हा गोविंद पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अधिकाधिक काटेकोर त्या ठिकाणी झालेला आहे। गोविंद पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना सांगितल्या गेलेल्या आहेत त्यांचं अधिक काटेकोर पालन प्रत्येक दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी केलं जात असतं।